वडगाव माहुरे आणि भवानी परिसरातील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे। क्रेशर आणि आरएमसी प्लांटमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या त्रासाविरोधात नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। वडगाव माहुरे आणि भवानी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। या परिसरात सुरू असलेल्या क्रेशर आणि आरएमसी प्लांटमुळे संपूर्ण वातावरण धूळमय आणि राखमय झाले आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या जनसंवाद मेळाव्यात नागरिकांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करत निवेदन दिले होते। मात्र एक महिना उलटूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। धुळीमुळे लहान मुलं, वृद्ध आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून श्वसनाचे आजार वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। शाळकरी मुलांना शाळेत जाणंही कठीण झाल्याचं पालक सांगत आहेत। या पार्श्वभूमीवर 25 मार्च रोजी भवानी मंदिराजवळ नागरिकांनी रस्त्यावर बसून जोरदार आंदोलन केलं। आम्ही करतो ना बंद। तुम्हाला बंद करायचे नियम नाही आहे, तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट बंद करायचं नाही आहे, महसूल डिपार्टमेंट बंद आम्ही करतो ना। मग तुमच्या डिपार्टमेंटच्या एनओसी शिवाय कारखाना चालू झाला काय? नाही झाला। मग तुमची एनओसी आता तात्काळ कॅन्सल कर ना। तात्काळ तेव्हा कर ना तुम्ही, तुमच्या डिपार्टमेंटचं काम तुम्ही कर ना। महसूलचं आम्हाला लोक सांगू ना। बंद करा तुम्ही, त्याला नोटीस द्यायला बंद करायची। आदेश काढू शकते रात्रीच्या 12 वाजता। तुम्ही का नाही काढत? तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचे सर्व आहे नाही काय? पाटील साहेब, तुमच्या एका सैन्य कारखाना चालू होऊ शकते, एका सैन्य कारखाना बंद होऊ शकते। तुमच्या एनओसी शिवाय कारखाना लागला काय? तुमच्या एनओसी शिवाय महसूलवाला लावू शकते काय? त्याच्यात ताकद आहे का तुमच्या एनओसी शिवाय कारखाना चालू करू द्यायची आहे काय? मग तुमची एनओसी आता तात्काळ कॅन्सल करा। या सगळ्याची करा तत्काळ बोला। मॅडम, तुमचे टाईपरायटर काय काढा की लेटर काढा त्याचं। सिटी न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितोय की अमरावती शहर हे हवा प्रदूषणाच्या बाबतीत देशात नंबर लागतोय, जगात नंबर लागतोय। कुठेतरी अमरावतीची प्रतिमा आम्हाला मलिन करायची नव्हती, म्हणून आतापर्यंत आम्ही कुठल्याही प्रेस नोट किंवा पत्रकार परिषदेमध्ये या हवेचं प्रदूषण दाखवलं नाही। आज प्रदूषण विभागाची नोटीस आलेली आहे, महाराष्ट्र प्रदूषण विभागाची नोटीस आली आहे। एकही प्लांट, टोन क्रेशर असो की आरएमसी प्लांट असो, हा प्रदूषण विभागाच्या त्यांच्या ज्या अटी शर्ती आहे याचं उल्लंघन करत आहेत। एकही प्लांट हा त्यांच्या नियमात बसत नाही आहेत। कुठंतरी आपल्या शहरासाठी कलिमा भासण्यासाठी, आपल्या शहराचं नाव खराब करण्यासाठी या आरएमसी प्लांटनी ठेका घेतलाय। काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून ठेका घेतलाय। 4-5 अधिकाऱ्यांना सुखसुविधा मिळाव्या, 4-5 अधिकाऱ्यांचे ओळपोळे व्हावे एवढ्यासाठी यांचा सगळा हा अट्टहास चालू आहे। 4-5 अधिकाऱ्यासाठी हे 40,000 कुटुंब आज धोक्यात घालत आहेत। खरं तर न्यायच समजत नाही आहे। महानगरपालिकेवाले इंजिनियर परमिशनच कशी देत आहे क्रेशरच्या बाजूनं घर बांधायला? सर्वात महत्वाची गोष्ट तेच आहे, क्रेशरच्या बाजूनं घर बांधायची परमिशन कशी देत आहे? एक तर हे लोकांनी परमिशन चुकीची असेल, नाही तर खदाना चुकीची असेल। महानगरपालिकेच्या इंजिनियरनी इथं यावं आणि साईट व्हिजिट करावी की सांगावं इंडस्ट्रीयलच्या बाजूनं रेसिडेन्शियलला परमिशन आहेत काय? या आंदोलनात मोठ्या संख्येने गावकरी आणि महिलांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांनी लवकरात लवकर या धुळीच्या समस्येवर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे। माझा जो प्रभाग आहे पीडीएमसी प्रभाग, या पीडीएमसी प्रभागाची मी नगरसेविका आहे आणि माझ्या प्रभागामध्ये हा इकडे जो तुम्हाला दिसत आहे भवानी परिसर, हा संपूर्ण माझ्या प्रभागामध्ये येतो आणि समोर जे दिसत आहे वडगाव मावरे आहे। आणि या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आरसीएम प्लांट आणि स्टोन क्रशर आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा या भागामध्ये ज्या आमच्या महिला दिसत आहे, पुरुष मंडळी दिसत आहे, यांना गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष आहे। गेल्या अनेक वर्षापासून धुळीला यांना सामोरं जावं लागत आहे। यांच्या आरोग्याला धोका आहे, फुफ्फुसाचे आजार, डोळ्याचे आजार, असे अनेक आजार। आणि मला आठवतं 2017 मध्ये मी जेव्हा नगरसेविका झाली तेव्हा 2 लोक या ठिकाणी या धुळीपायी मृत्युमुखी पावलेले आहे। याचं बलिदान द्यावं लागलेलं आहे। मात्र कुठेही या ठिकाणी आता पालकमंत्री जेव्हा 18 तारखेला आले, त्यांना आपण एक निवेदन या संदर्भातलं दिलं होतं आणि त्यांनी आदेश दिले होते की या संदर्भातली संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन एक मीटिंग लावा आणि यावर तोडगा काढा।
परंतु इथे कुठेही त्या पद्धतीनं कार्यवाही झालेली दिसत नाही. हे जे स्टोन क्रशर आणि यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे अटी शर्तीचं त्यांनी संपूर्ण उल्लंघन केलेलं आहे. खरं पाहिलं तर हे स्टोन क्रशर आणि RCM प्लांट हे शहराच्या बाहेर पाहिजे. इथे नागरिकांची वस्ती आहे, नागरिक राहतात आणि इथून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जा ये करतात. आमच्या महिला बिझीलँड सिटीलँडमध्ये सर्व्हिसला जातात आणि त्यांना आपल्या आरोग्याशी खेळावं लागून राहिलं. किती दिवस आम्ही हे शांत बसणार आहे? गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. जोपर्यंत हे स्टोन क्रशर आणि RCM प्लांट बंद होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे अशाच पद्धतीचं राहणार आहे. कारण खूप वर्षापासून आम्ही याच्या मागे लागलेलो आहोत. त्याबद्दल आज या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने आता तरी लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा नागरिकांनी म्हटलंय.